आजच्या बैठकीचं आम्हाला राष्ट्रवादीला निमंत्रण नव्हतं. मी माजी मंत्री आणि आमचे जवळचे सहकारी आशिष शेलार साहेबांची वेळ घेऊन मी आज सकाळी 11 वाजता त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर आम्हाला का बोलवत नाही तर अशी विचारणा साहेबांना केल्यानंतर त्यानंतर आम्ही चर्चा कोणाबरोबर करायची याचं पत्र अजून आपल्या पक्षाकडनं आलेलं नाही, एवढंच उत्तर त्यांनी मला दिलं. आल्यानंतर आम्ही आपल्याबरोबर चर्चा करायला, युती करायला आम्हाला काही अडचण नाही असं त्यांनी साहेबांनी आम्हाला सांगितलं. परंतु सातत्यानं नवाब मलिक यांचं हे जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडनं प्रतिनिधित्व करत असतील तर मात्र आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही अशी प्रखर भूमिका भाजपकडनं घेण्यात आलेली आहे. त्या संदर्भात काही चर्चा झाली का? नाही, त्या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही. आमचे नेते नवाब मलिक साहेब हे आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे पक्षाने नेमलेले अध्यक्ष आहेत. त्या समितीमध्ये 8 सदस्य आहेत, निमंत्रित 6 जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्या व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे महायुतीबरोबर चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये आमचे ज्येष्ठ जे नेते सांगतील त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. परंतु महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढण्यास अनुकूल आहात का? ज्या पद्धतीने भाजप भूमिका घेते की जर नवाब मलिक समोर असतील तर आम्ही निवडणूकच राष्ट्रवादीसोबत लढणार नाही. 1 महिन्यापूर्वी वरळी डोममध्ये आमच्या सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, नेत्यांची सभा माननीय दादांच्या उपस्थितीमध्ये झाली. त्याच्यामध्ये मी स्वतः मुंबईचा कार्याध्यक्ष म्हणून महायुतीबरोबर आपण राहून ही निवडणूक लढवायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्वांसमोर विदित केलेली आहे. याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही आणि शेवटी जे पक्ष नेतृत्व आम्हाला सांगेल या समितीला, त्या समिती त्याप्रमाणे पुढे रिॲक्ट होईल. परंतु एकला चलोची तुमची काही भूमिका असणार का? स्वतंत्र तुम्ही तयारी केली आहे का? आम्हाला एकला चलो, महायुती या संदर्भामध्ये पक्ष नेतृत्व जे सांगेल तेच आम्ही करणार. परंतु आमची प्रामाणिक भूमिका आहे. लोकसभेच्या वेळेला अलायन्स केलं, आपण विधानसभेला केलं. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये छोट्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि महायुतीची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये यायला पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे महायुतीचाच त्या ठिकाणी महापौर व्हायला पाहिजे आणि उपमहापौर महायुतीचाच व्हायला पाहिजे. ही ताकद, ही दुभंगता कामा नये याच्यासाठी आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढवायला आम्हाला काही अडचण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.